वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुल्लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगच्छति. या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार. आजपासून आपण दशमस्कंधाला प्रारंभ करतोय. आता या दशमस्कंधाच्या प्रारंभी शुकाचार्यांनी राजाची परीक्षा घेतली. शुकाचार्य म्हणाले, परीक्षिता, 5 दिवसापासून एकाच आसनावर बसून आहेस बरं. राजा, अरे पाणी प्यायचं असेल, काही खायचं असेल तुला तर तू खाऊ शकतो, पाणी तरी पिऊ शकतोस. तेव्हा परीक्षिताने उत्तर दिले, महाराज, अन्नच काय, पण मी पाण्याचाही त्याग केला आहे. ज्या तहानेने त्या ऋषींच्या गळ्यात मृत सर्प मी हार म्हणून टाकला होता, ती तहान भूक आता मला मुळीच त्रास देत नाहीये. कारण आपल्या मुखातून वाहत असलेल्या हरिकथा अमृताचं पान मी करीत आहे. कथेच्या रसपानाने मला भूक तहान काही त्रास देत नाहीये. राजाचं भाषण ऐकून शुक्राचार्यांना अतिशय आनंद झाला. हा राजा सुपात्र आहे, जिज्ञासू आहे. अशीच कथा, अशीच तन्मयता कथेमध्ये असायला पाहिजे. कृष्ण कथा अनायासेच संसाराचं विस्मरण घडवते, जगाचं विस्मरण घडवते, देहाचा विसर पडतो आणि या कथेत रंगलेले मन जगाची आठवणही करत नाही. कृष्ण कथा सर्वांनाच आनंद देते. ही कथा मुलांनाही आनंद देते, संन्याशांनाही आनंद देते. श्रीकृष्ण भोगी आहेत, पण रोगी नाहीत, योगीच आहेत ते. सामान्यपणे भोगी हा रोगी बनतो, पण एकादश स्कंधाच्या वर्णनानुसार श्रीकृष्ण 125 वर्षाचं आयुष्य पूर्ण करून स्वर्गात गेले त्यावेळी त्यांच्या डोक्याचा एकही केस पांढरा झाला नव्हता. या श्रीकृष्णाच्या लीलांच्या कथांमध्ये हास्य आहे, शृंगार रस आहे, करुण रस आहे, भयानक रस आहे. सर्व रसांनी ते भरलेलं आहे. स्वतः श्रीकृष्णच रसरूप आहेत. रसो वै सहा. बाललीला हास्य रसरूप आहेत, तर रासलीला शृंग रसानी आहेत, शृंगार रसानी आहेत. आणि चाणूर, मुष्टिक, कंस या सगळ्यांच्या हत्येमध्ये वीररस वर्णन आलेला आहे. कृष्ण कथा सगळ्यांनाच आवडते, हाच या कथेचा विशेष आहे. कन्हैया सर्वांनाच आवडतो
आणि त्याचा जो एक रस आहे महत्त्वाचा, तो 10वा रस आहे, तो प्रेमरस देतो. सर्वश्रेष्ठ असा प्रेमरस भरपूरपणे कृष्ण कथेमध्ये भरलेला आहे. श्री महाप्रभूजी तर म्हणतात, राजस, तामस, सात्विक यापैकी कोणत्याही प्रवृत्तीचा जीव असो, तो कृष्ण कथेत आनंद घेऊ शकतो. आणि म्हणूनच त्यांनी दशमस्कंधाचे 3 विभाग केलेले आहेत: सात्विक प्रकरण, राजस प्रकरण आणि तामस प्रकरण. श्रीकृष्ण कथा सर्वांसाठीच उपयुक्त आणि सगळ्यांना आनंद देणारी आहे. श्रीकृष्ण भोगीही आहेत आणि महान योगीही आहेत. आणि याच कारणाने शुकाचार्यांसारख्या विरक्त योग्यालाही कृष्ण कथेमध्ये आनंद मिळतोय. भगवान श्रीकृष्णांनी गृहस्थाश्रम आणि संन्यासाश्रम यांचा समन्वय जगासमोर ठेवलेला आहे. परीक्षित राजाचं मन संसारिक विषयांपासून परावृत्त करून श्रीकृष्णांशी एकरूप करून त्याला मुक्ती प्राप्त करून देण्यासाठीच हा दशमस्कंद रचलेला आहे. दशमस्कंद भगवंताचं हृदय आहे. त्यामध्ये वर्णन केलेल्या श्रीकृष्णांच्या लीला अशा आहेत की जिने अनेकांना प्रेमवेड करून सोडलेलं आहे. जेव्हापासून कृष्ण कथारूपी गंगा प्रकट झाली, तेव्हापासून भागीरथी गंगेचंही महत्त्व थोडं कमी झालंय. भागीरथी गंगेत स्नान केल्याने शारीरिक मलिनता दूर होते. मानसिक मलिनता मात्र कृष्ण कथाच घालवते. कृष्ण कथारूपी गंगा इच्छा असेल तेव्हा प्रगट होते. शुकाचार्यांनी राधाकृष्णाची प्रार्थना केली, हे भगवन, माझ्या हृदयात विराजमान होऊन आपणच ही कथा सांगा. राजा परीक्षिताने त्यांना म्हणलंय, भगवान, आपण ते चंद्रवंश, सूर्यवंश सर्वांचं वर्णन केलंय. आता भगवान श्रीकृष्णांचं चरित्र मला ऐकवा. भगवंतांनी यदुवंशात अवतार घेऊन ज्या ज्या लीला केल्या आहेत त्या मला आता विस्ताराने सांगा, असं परीक्षित राजा शुकाचार्यांना म्हणतोय. आणि शुकाचार्यांनी आता त्या कथा सांगायला सुरुवात केली आहे. ते म्हणतायत, हे राजर्षे, श्रीकृष्णांच्या कथा श्रवण करण्यामध्ये तुला गाढ प्रीती निर्माण झालेली आहे. तर ऐक आता. हे श्रीकृष्णांच्या कथा या वक्ता आणि श्रोता या तिघांनाही गंगाजलाप्रमाणे पवित्र करतात. पृथ्वीवर लाखो दैत्य गर्विष्ठ राजांचे रूप धारण करून पृथ्वीला भारभूत झाले होते. आणि म्हणून त्यावेळेला आता द्वापार युग सुरू झालं होतं. आणि द्वापार युगामध्ये कंस, शिशुपाल, दंतवक्त्र, जरासंध असे अनेक राजे मातले होते. आणि म्हणून असं म्हटलंय की गोरूपाने पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. गोरूपाने म्हणजे काय, तर गाय हे सात्विकतेचं प्रतीक आहे. म्हणजेच काय, तर सात्विक लोकांना अतिशय त्रास व्हायला लागला. साधू, संत, ऋषी, मुनी या सगळ्यांना कंस, शिशुपाल या लोकांकडून अतिशय त्रास होत असे. आणि म्हणून ते सगळे लोक ब्रह्मदेवांकडे आले आणि त्यांनी हंबरडा फोडून सांगितलं की आमची करुण अवस्था झालेली आहे, आमच्यावर अत्याचार होत आहेत आणि ते आम्हाला आता सहन होत नाही आहेत. आणि मग ब्रह्मदेवानी शंकरांना बरोबर घेतलंय आणि ते इतर देवांसह क्षीरसागराच्या किनाऱ्यावर आलेत. आणि सर्वांनी एकाग्र चित्त होऊन पुरुष सुक्ताने देवाधिदेव श्री विष्णूंची स्तुती केली आहे. आणि ती स्तुती ऐकल्यानंतर विष्णू जागे झालेले आहेत आणि त्यांनी सांगितलं आहे, हे पृथ्वी, तुझ्या कष्टांची आम्हाला पूर्वीपासूनच कल्पना आहे.
त्यामुळे आम्ही आता सर्वजण जन्म घेऊ. त्यांनी देवांना सुद्धा सांगितले की मी एकटाच काही जन्म घेऊ मी जन्म घेऊन होणार नाही अवतार घेऊन, पण तुम्हाला सुद्धा आता पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल. सर्व देवांना त्यांनी सांगितले, ऋषीमुनींना सांगितले की तुम्हाला आता ते पृथ्वीवर जन्म घ्यायचा आहे. आपण सगळे मिळून पृथ्वीवर अवतार करू. आणि पृथ्वीला सांगितले. त्यावेळेला त्यांनी समजून सांगितले की मी अवतार घेईन आणि या सगळ्या शत्रूंचा, सगळ्या राजांचा मी नाश करीन, विध्वंस करीन आणि तुला पुन्हा आनंदी करीन, असं त्यांनी आश्वस्त केलंय विष्णूंनी. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. ज्या ज्या वेळेला पृथ्वीवर अन्यायाचा अतिरेक होतो, सज्जनांना त्रास होतो, ऋषीमुनींना दुःख सहन करावं लागतं, अत्याचार सहन करावे लागतात, त्या वेळेला हे भगवान विष्णू अवतार घेतात आणि त्या दैत्यांचा संहार करतात. युगानुयुगे हे विष्णूंचं कार्य सतत चालू आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलंय, मी यदुकुलात अंशरूपाने जन्माला येईन आणि पृथ्वीचा भार हलका करीन. आणि म्हणून वसुदेवांच्या घरी स्वतः भगवान पुरुषोत्तम प्रगट होतील आणि त्यांना आनंद देण्यासाठी देवांगनांनाही गोपी रूपाने जन्म घ्यायला सांगितलेला आहे. आता भगवान विष्णू शेषाला म्हणतायत, अनंतासी म्हणे अनंत, चला अवतार घेऊ त्वरित, करू दुष्टांचा संहार, संत भक्त रक्षू पै. शेषाला म्हणाले, चला आता पृथ्वीवर अवतार घ्यायची वेळ आलेली आहे. शेषाला म्हणे, चला आता. शेष म्हणाले, नाही रे बाबा, मागच्या अवतारात मी तुझा लहान भाऊ झालो होतो, मला फार कष्ट झाले, मला फार यातना झाल्यात, आता काही मी तुझ्याबरोबर अवतार घेणार नाही. तेव्हा भगवान म्हणाले, अरे असं करू नका तुम्ही, मागच्या वेळेला तुम्ही लहान बंधू झाले, आता यावेळेला मोठा बंधू व्हा, म्हणजे तुम्हाला काही त्रास होणार नाही. पण चला हो, माझ्याबरोबर अवतार घ्या पृथ्वीवर. तेव्हा शेष म्हणाले, ठीक आहे म्हणले, आता मी मोठा भाऊ व्हायला तयार आहे. आणि म्हणून दोघांनीही अवतार घ्यायचं ठरवलेलं आहे पृथ्वीवर. त्यावेळेला विष्णूंनी योगमायेलाही सांगितलंय की तुला सुद्धा पृथ्वीवर अवतार घ्यावा लागेल. आणि मग अशा तऱ्हेने त्यांचं ठरलं. इकडे मथुरेचा राजा उग्रसेन, त्याचा मुलगा कंस, याला कंसाने अत्याचार करून सगळ्या प्रजेचा छळ केला. आपल्या पित्यालाही त्यातून सोडलं नाही. त्यांनी वडिलांना तुरुंगामध्ये डांबून ठेवलं आणि स्वतः राजा म्हणून राज्यकारभार करायला सुरुवात केलेली आहे. त्याच राज्याच्या परिसीमेमध्ये शूरसेन नावाचा राजा होता. या शूरसेनाची पत्नी होती मारीशा आणि हिच्या पोटी वसुदेवांचा जन्म झालेला होता, या दोघांच्या पोटी. आणि उग्रसेनाला अजून एक भाऊ होता, त्याचं नाव होतं देवक. या देवकाला 7 मुली होत्या. या 7 कन्यांचा त्यांनी वसुदेवांशी विवाह लावून दिला. वसुदेवांच्या एकंदर 14 पत्नी होत्या, त्यातली एक रोहिणी सुद्धा होती. आता या 14 मधल्या या 7 कन्या ज्या होत्या ह्या देवकाच्या होत्या. देवकी ही सगळ्यात मोठी मुलगी. देवकी आणि इतर 6 मुलींबरोबर त्यांचा विवाह झाला. आणि आता त्यांचा वसुदेवांचा विवाह झाल्यानंतर लग्नाची वरात निघालेली आहे. देवकीला खुश करण्यासाठी कंसाचं खूप प्रेम होतं या देवकीवर. सगळ्यात लाडकी बहीण म्हणजे देवकी. आणि मग तिला खुश करण्यासाठी त्याने
सोन्याचे रथ बरोबर घेतला आणि त्या रथाच्या घोड्याचा लगाम आपल्या हातात घेऊन स्वतः सारथ्य करत तिच्या लग्नाची मिरवणूक वरात चाललेली होती. मागे 6 तिच्या बहिणी पण बसल्या होत्या. वसुदेव देवकी मध्यभागी बसले होते आणि हा रथ हाकतोय आणि रथ घेऊन चाललाय. देवकानी आपल्या मुलींना सासरी पाठवते वेळी सोन्याच्या हारांनी अलंकृत केलेले 400 हत्ती, 15,000 घोडे, 1800 रथ, तसेच सुंदर सुंदर वस्त्रालंकारांनी विभूषित 200 सुकुमार दासी हुंड्याच्या रूपाने दिल्या होत्या. आता वाटेत चाललंय वर वधूंचं मंगल होण्यासाठी एकाच वेळी शंख, नौबती, मृदंग, दुंदुभी वाजू लागलेत. कंस रथ चालवतोय आणि असा रथ चालू असताना अचानक आकाशवाणी झाली आहे आणि आकाशवाणीमध्ये म्हणलंय, अरे मूर्खा, जिला तू रथात बसवून घेऊन चालला आहेस तिचा 8वा पुत्र तुला मारेल. कंस अत्यंत पापी आणि दुष्ट होता. जशी त्याने आकाशवाणी ऐकली मात्र त्याला अतिशय संताप झाला, क्रोधाने अनावर झाला आणि तो तलवार उपसून देवकीला मारण्यासाठी धावलाय. तेव्हा वसुदेव कंसाला समजायला लागलाय, अरे जो मनुष्य जन्माला आला तो तर कधी ना कधी जाणारच आहे, पण आपण जो जन्माला जो जिवंत आहे त्याला मारण्याचा प्रयत्न करणं चुकीचं नाही का? आणि ही तर तुझी बहीण आहे, त्यातून ही स्त्री आहे. स्त्रीला मारण्यात तुझं काय शूरत्व? तू तर मोठा शूर आहेस, राजा आहेस, तू पराक्रमी आहेस. स्त्रीला मारून तू मोठा पराक्रम करणार आहेस आणि तिला मारल्याने तू अमर होशील का? आणि देवकी काही तुझ्या मृत्यूचं काही कारण नाहीये, तिच्या हातून तर तुला मृत्यू येणार नाहीये ना. हे बघ, तुला जर तसं वाटत असेल तर देवकीला जेवढी मुलं होतील ती सगळेच्या सगळी मुलं मी तुझ्या स्वाधीन करीन. अशा प्रकारे कंसाने वसुदेवांची समजूत काढली. त्यावेळेला कंस शांत झालाय आणि म्हणाला, ठीक आहे, स्त्री हत्येच्या पापापासून तरी मी वाचेन, मी देवकीला मारणार नाही. त्याला माहिती होतं की वसुदेव हा सत्यगुणी आहे, विशुद्ध चित्ताचा आहे, त्याची निष्काम बुद्धी आहे आणि देवकी ही सुद्धा अतिशय सज्जन आहे, निष्काम बुद्धीची आहे, सत्संगी आहे, त्यामुळे ते मला फसवणार नाहीत. अशा प्रकारे त्याने त्या दोघांना परत घेऊन आलाय आणि त्यांना नजर कैदेमध्ये ठेवलेलं आहे आता कंसानी. काही काळ लोटल्यानंतर वसुदेव आणि देवकीला पहिलं मूल झालेलं आहे. आणि वसुदेव पहिल्या मुलाला त्याने घेतलंय, कडे आपल्या हातामध्ये घेतलंय. तो कौतुकाने बघतोय आणि डोळ्यातून दुःखाश्रू निघतायत. त्याला खूप वाईट वाटतंय की इतकं गोजीरवाणं गोंडस लहान लेकरू आता आपल्याला ह्या दुष्ट पापी दुराचारी अशा कंसाच्या हातामध्ये नेऊन द्यायचंय. देवकीला अश्रू आवरत नाहीयेत आणि अशा प्रकारे ते दोघंही दुःखाने अनावर झालेत. काही काळ त्या बाळाला जवळ कुशीत घेऊन रडलेत आणि पुन्हा आपलं दुःख दूर करून आपल्या शब्दाला जागण्यासाठी वसुदेव आता निघालेला आहे. त्याने तो कंसाकडे आला आहे आणि कंसाच्या कडे त्याने ते मूल दिलेलं आहे. कंसाने ते मूल हातात घेतलं मात्र एवढ्या मोठ्या क्रूर राजाला सुद्धा पाझर फुटलाय आणि तो म्हणाला, हे एवढंसं गोजीरवाणं लेकरू हे काय माझं वाईट करणार आहे? वसुदेवा, तू शब्दाला जागलास, तू थोर आहेस असं म्हणला आणि ते बाळ घेऊन जा म्हणले. हे बाळ मला 8वा पुत्र मारणार आहे.
मी हा पुत्राला कशाला मारू, असं म्हणून ते बाळ वसुदेवाच्या हातात दिलंय. वसुदेवाला अतिशय आनंद झालाय आणि मग तो परत नजर कैदेमध्ये जिथे त्यांना ठेवलंय त्या खोलीकडे परत आलेला आहे. देवकीला बाळाला परत जिवंत आलेलं पाहून अतिशय आनंद झाला आहे. ती पण म्हणाली, आपल्याला वाटलं होतं इतका दुष्ट नाही बरं माझा भाऊ, असं म्हणून त्या बाळाला कुशीत घेऊन त्याचे पापे घेतलेत तिने. आणि इकडे झालं. थोड्याच वेळात नारदांचं आगमन कंसाच्या दरबारात झालंय. नारायण नारायण. नारद ऋषींचं आगत स्वागत सगळं झालंय. त्यांना बसायला आसन दिलंय, पाद्यपूजा झाली आहे. नारदांनी विचारलंय, कंसा मामा झालात तुम्ही, देवकीला मुलगा झाल्याचं कळलं म्हणून आलो इथे. हो म्हणले, बरोबर आहे तुम्हाला कळलेली बातमी, तुम्ही तर काय त्रिकालज्ञ आहात, तुम्हाला तर लगेच कळणार सगळ्या बातम्या. म्हणले भाच्याचं तोंड पाहिलं का. हो म्हणले, आत्ताच वासुदेवाने दाखवलं. आणि म्हणे आकाशवाणी ऐकली होतीस ना. हो म्हणले, आकाशवाणी तर ऐकली होती, मला 8वा पुत्र मारणार आहे असं त्यांनी सांगितलं आकाशवाणीत. हा पहिलाच पुत्र आहे म्हणून मी त्याला परत पाठवून दिलं म्हणले. नारद म्हणले, नारायण नारायण, फसलास कृष्णा, कंसा तू फसलास बरे. कंस म्हणाले, नारद मुनी असे कोड्यात बोलू नका बुवा, तुम्ही काय म्हणताय माझ्या काही लक्षात आलं नाही. मग त्यावेळेला नारद मुनींनी 8 मण्यांची एक फुलमाला हातात घेतली, गोल केली ती, आणि म्हणले मोज. माळ गोल केल्यामुळे फुलांची माळ केली, 8 फुलांची ओवली आणि गोल त्याला हे केली, गोल करून टाकला त्याचा. म्हणले आता मोज, कुठून 8वा येतोय. कुठलंही फूल सुरुवात केलं तरी 8 येणार. या देवांचं काही खरं नाही बरं. ते देव सांगतील तुला एक आणि करतील वेगळंच. मी आपलं तुला सावध करायला आलो. बघ बाबा, आता तुझं तू ठरव. अशी नारदांनी कळ लावली मात्र आणि नारायण नारायण असं म्हणत ते निघून गेलेले आहेत. आता कंसाला अतिशय राग आलेला आहे. कंस म्हणाला, हे नारद मुनींनी माझ्या बरोबर डोक्यात घालून दिलं बाबा हे. आता मी काही या मुलाला सोडत नाही. दाण दाण पावलं आपटत वसुदेव आणि देवकीच्या खोलीपाशी तो आलेला आहे. खसकन देवकीच्या हातातून त्यांनी त्या बाळाला घेतलंय आणि तो निघून गेलाय बाहेर. आणि असं म्हटलंय, असं वर्णन केलंय की त्यांनी ते बाळ शिळेवर आपटून पहिल्या पुत्राचा तिथे अंत झालेला आहे. खरं आपण वास्तविक पाहता विचार केला तर इतक्या खसखसत ओढून त्याला कसंही नेल्यानंतर ते तिथेच अर्धमेलं झालेलं असणारे बाळ त्याला दगडावर आपटायची ती काय गरज. पण कंसाचे तेवढे अपराध होई सवर भगवंत शांत राहिलेले आहेत. आणि अशा प्रकारे 1 मूल 2 मूल 3 मूल करत करत 6 मुलं त्यांनी मारलेली आहेत. आता देवकीच्या 7व्या गर्भात भगवंतांचा अंश स्वरूप श्री शेष म्हणजे अनंत ज्यांना म्हणतात, शेषशाही रूप शेष भगवान त्यांनी अवतार घेतलेला आहे. देवकीच्या गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. देवकीला अतिशय आनंद झालेला आहे. पण मध्येच तिला भीती वाटायची, आता ह्या माझ्या पुत्राचाही कंस नाश करेल, त्यालाही मारून टाकेल, या भीतीने ती मध्येच दुःखी व्हायची. या कंसाने जरासंधाच्या साह्याने प्रलंबासूर, बकासूर, चाणूर, तृणावर्त, अघासूर, मुष्टिक, अरिष्टासूर, द्विविध, पुतना, केशी, धेनुक, बाणासूर, भौमासूर असे पुष्कळसे दैत्य आणि राजे आपल्या हाताशी दिले होते. आणि तो
यादवांना सतत त्रास देत असे, त्यांना भयभीत केलं होतं. आणि त्यामुळे त्या कंसाची भीती वाटून कुरु, पांचाल, केकय, शाल्व, विदर्भ, निषद, विदेह या या देशांमध्ये हे यादव राजे जाऊन राहिले होते. आपल्याला आता कंसामुळे हे सगळा यादव वंश अतिशय त्रस्त झालेला होता. तेव्हा योगमायाला विष्णूंनी सांगितलंय, हे देवी कल्याणी, तू गोकुळात जा. गवळी आणि गायी यांनी तो प्रदेश अतिशय सुशोभित झालेला आहे. नंदाच्या गोकुळात वसुदेवांची पहिली पत्नी रोहिणी राहत आहे. वसुदेवांच्या दुसऱ्या इतर पत्न्या सुद्धा कंसाच्या भीतीने गुप्त जागी राहत आहेत. सध्या शेष देवकीच्या उदरात गर्भरूपाने राहिला आहे. त्याला तेथून काढून तू रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेव. असं योगमायेला विष्णूंनी प्रार्थना केली की तू तेवढं माझं काम कर. हे कल्याणी, नंतर मी माझ्या सर्व शक्तींसह देवकीचा पुत्र होईल आणि तू नंदपत्नी यशोदेच्या घरी तू जन्माला ये. तू तेथे जन्म घे, यशोदेच्या गर्भामध्ये तू जन्म घे, असं विष्णूंनी तिला सांगितलंय. यापुढे सर्व मनोकामना पूर्ण करणारी अशी तू तुझा धूप दीप नैवेद्य तुला अर्पण करून सर्व पृथ्वीतील लोक तुझे पूजा करतील. सगळ्या ठिकाणी तुझी स्थापना करतील. तुला दुर्गा, भद्रकाली, विजया, वैष्णवी, कुमुदा, चंडिका, कृष्णा, माधवी, कन्या, माया, नारायणी, ईशानी, शारदा, अंबिका अशी या नावांनी तुझी ठिकठिकाणी स्थापना होईल आणि तुझी पूजा अर्चा होईल. अशा प्रकारे योगमायेने पुढे देवकीच्या पोटातला गर्भ काढला आणि तो रोहिणीच्या पोटामध्ये ठेवला. 6वा-7वा महिना देवकीला चालू होता आणि अचानक तिचा गर्भ गेला. अचानक त्या दिवशी तिला कळलं की अरे, गर्भात तर बाळ वाढत नाहीये, आपल्याला तर काही कळत नाहीये, अचानक हे असं कसं घडलं. आणि इकडे रोहिणीला अचानकच कळलं की अरे, आपलं तर काही नाही, आता अचानक आपल्याकडे कसं काय हे असं आपलं झालंय, उदरात तर बाळ वाढतंय असं वाटतंय आपल्याला. ही कशी माया झाली. आपल्याला माहिती आहे की आता विज्ञान इतकं पुढे गेलंय, त्याला आधार हा पुराण, शास्त्र, उपनिषद, वेद यांचाच आहे. आपण जे आता वेगवेगळ्या प्रकारे गर्भरोपण केलं जातं, ते जे शोध आहेत, IVF, टेस्ट ट्यूब बेबी, या सगळ्याला आपला प्राचीन संस्कृती, प्राचीन इतिहासांचा अभ्यास करूनच हे सगळं नवीन नवीन शोध आता जे दिसत आहेत, ह्या सगळ्याचा बेस हा आपला प्राचीन इतिहासच आहे. आणि आता तर काही हे शक्य आहेच. आपण इथे हृदयाचं ट्रान्सप्लांट करतोय, लिव्हर ट्रान्सप्लांट होतंय, किडनी ट्रान्सप्लांट होते, तर गर्भ ट्रान्सप्लांट होणं हे काही आता अशक्य गोष्ट नाही. अशा प्रकारे देवकीच्या गर्भातून काढून योगमायेनी त्या शेषाला रोहिणीच्या गर्भामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून त्याचं एक नाव संकर्षण असं पडलेलं आहे. विष्णूंनी सांगितलं पुढे याचं नाव संकर्षण होईल. तो लोकरंजन करणार असल्यामुळे त्याला राम म्हणतील आणि बलवानांमध्ये श्रेष्ठ असल्यामुळे बलसुद्धा म्हणतील. आणि म्हणून त्याचं पुढे नाव बलराम असं पडलेलं आहे. योगमायेने विष्णूंच्या आज्ञेचं पालन केलंय आणि गर्भ ट्रान्सफर केला आहे. देवकीचा गर्भ नेऊन रोहिणीच्या उदरात ठेवलेला आहे. देवकीचा गर्भपात झाला
म्हणून इकडे सगळीकडे बातमी पसरली आणि सगळेच लोक अतिशय दुःखी झालेले आहेत. रोहिणी गर्भवती झाली आणि योग्य वेळी बलरामांचा जन्म झालेला आहे. भाद्रपद शुद्ध एकादशीला हे ब्रह्मस्वरूप बलराम, शब्द ब्रह्म ज्यांना म्हणतात, ते प्रगट झालेले आहेत. बोला भगवान बलराम की जय. काही काळ लोटल्यानंतर नंदपत्नी यशोदा अतिशय प्रसन्न झाली आहे आणि तिलाही आता दिवस गेल्याचं कळलेलं आहे. त्याआधी नंदपत्नी गर्भवती होण्याआधी सर्व गोपाळ शांडिल्य ऋषींजवळ आलेले आहेत आणि ते म्हणाले की महाराज, असं काहीतरी करा की जेणेकरून नंदाच्या घरी पुत्र जन्माला येईल. तेव्हा शांडिल्य ऋषींनी सगळ्यांना एकादशीचं व्रत सांगितलंय. एकादशीच्या दिवशी भगवंताचं नामस्मरण केलंच पाहिजे. निर्जला एकादशी केली तर हे सहज शक्य होईल. सर्व गोपालांची एकच इच्छा होती की परमेश्वर प्रसन्न होऊन आमच्या नंदराजाच्या घरी पाळणा हलावा, त्याला एखादा पुत्र मिळावा, अशी सर्वांची इच्छा होती. आणि म्हणून भाद्रपद शुक्ल एकादशीपासून सर्व गोकुळवासी निर्जला एकादशीचं व्रत करायला लागले. इकडे शुक्राचार्य सांगतायत, इकडे देवकीने 8वा गर्भ धारण केलाय आणि तिकडे यशोदानंद पत्नीलाही गर्भ राहिलेला आहे. सगळीकडे आनंद झालेला आहे. कौस मात्र आता अतिशय हवालदिल झालेला आहे. सर्व सेवकांना त्यांनी सावध राहण्यास सांगितलंय. त्याला आता जडी स्थळी काष्टी पाषाणी सगळीकडे आता विष्णू दिसायला लागलाय, परमेश्वर दिसायला लागलाय की कोणता पुत्र मला आता मारणार आहे. 9 महिने भरत आलेत. मन, बुद्धी, पंचप्राण यांची शुद्धी झाली आहे. सर्वाची शुद्धी झाली म्हणजे परमात्म्यांच्या दर्शनाची आतुरता वाढायला लागते. इकडे देवकी आणि वसुदेव, देवकीच्या चेहऱ्यावर संपूर्ण तेज प्रसन्न पसरले. ती अतिशय सुंदर दिसायला लागली आहे. वसुदेवाला पण आतून आनंद होतोय. कंस जरी देवकीला मारू शकत होता तरी सुद्धा तो स्वतःच अत्यंत क्रूर विचारांपासून परावृत्त झालेला आहे. उठता बसता, खाता पिता, जागेपणी, झोपताना, चालताना, फिरताना नेहमी तो विष्णूचा विचार करायला लागलाय. त्याला सगळं जग विष्णुमय झालेलं दिसत होतं. आता भगवान शंकर, ब्रह्मदेव, सगळ्या देवता, नारद ऋषी आता 9वा महिना लागल्यानंतर सगळेजण अदृश्य रूपाने तिथे आलेले आहेत आणि श्रीहरींची स्तुती करतायत. हे प्रभो, सृष्टीच्या पूर्वी, प्रलयानंतर आणि सृष्टी असताना या तिन्ही वेळी आपणच सत्य असता, म्हणून असत्य सृष्टीसुद्धा सत्य वाटायला लागते. हा संसार एक सनातन वृक्ष आहे. एक प्रकृती ही या वृक्षाचा आधार आहे. सुख आणि दुःख ही याला 2 फळं आहेत. सत्व, रज आणि तम ही 3 मुळं आहेत या वृक्षाची. धर्म, अर्थ आणि काम, मोक्ष हे 4 रस ह्या वृक्षामध्ये आहेत. उत्पन्न होणं, स्थिर असणं, वाढणं, बदलणं, क्षय होणं आणि नष्ट होणं हे या वृक्षाचे 6 स्वभाव आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय हे 10 प्राण ही या वृक्षाची 10 पानं आहेत. या संसाररूप वृक्षावर जीव आणि ईश्वर हे 2 पक्षी आहेत. या संसाररूप वृक्षाच्या उत्पत्तीचा आधार एकमात्र आपणच आहात. ज्यांचे चित्त आपल्या मायेने झाकले गेले आहे तेच उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय करणाऱ्या ब्रह्मदेव इत्यादी देवांना अनेक रूपात पाहतात. ते ज्ञानी नव्हेत. हे प्रभो,
आपण अजन्मा असून जन्म घेता. याचे कारण ही आपली एक लीला आहे असंच आम्हाला वाटतं. कारण हे नित्यमुक्त जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय हे आपल्यावर अज्ञानामुळे आरोपित केले जातात. आपण जसे अनेक वेळा मत्स्य, हयग्रीव, कूर्म, नृसिंह, वराह, हंस, राम, परशुराम आणि वामन अवतार धारण करून आमचे आणि तिन्ही लोकांचे रक्षण केले, त्याचप्रमाणे यावेळी सुद्धा पृथ्वीचा भार हलका करावा. हे यदुश्रेष्ठा, आम्ही आपल्या चरणांना वंदन करीत आहोत. अशा प्रकारे शुकमुनी म्हणले, परीक्षिता, ब्रह्मदेवादी देवांनी अशा प्रकारे भगवंतांची स्तुती केली आणि ते सगळे स्वर्गाकडे गेले. जेव्हा सर्व गुणांनी युक्त अशी अतिशय उत्तम वेळ आली, तेव्हा रोहिणी नक्षत्रावर आकाशातील सर्व नक्षत्र, ग्रह आणि तारे शुभ होते. त्यावेळेला सर्व दिशा प्रसन्न होत्या. आकाशामध्ये तारे तेजाने झगमगत होते. नद्यांचं पाणी स्वच्छ झालं. सरोवरामध्ये कमळं उमलली. पवित्र आणि सुगंधी वारा आपल्या स्पर्शाने लोकांना सुखावून नेत होता. आणि त्यावेळेला स्वर्गामध्ये देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण स्तुती करू लागले. देव आणि ऋषी आनंदित होऊन पुष्पवृषाव करू लागले. आणि श्रावण वद्य अष्टमीच्या दिवशी मध्यरात्री बुधवारी रोहिणी नक्षत्रावर चंद्र असताना जनार्दनांना अवतार घेण्याची वेळ झाली. मध्यरात्र होती. सगळीकडे अंधकाराचं साम्राज्य पसरलं होतं. आणि त्यावेळेला हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णुदेव देवकीच्या ठिकाणी प्रत्यक्ष चतुर्भुज शंख चक्र गदा हाती घेऊन प्रगट झालेले आहेत. वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी झगमगतोय. जन्माला येण्यापूर्वी त्यांनी पूर्ण विष्णूंनी दर्शन दिले. त्यांना मौल्यवान असा वेंगुर्यमणी, जडवलेला किरीट आणि कुंडल, तेजानी दाट कुरळे केस चमकतायत. चमकणारा कंबरपट्टा, दंडावर बाजूबंद, मनगटामध्ये कंकण, अशी अतिशय मनोहर रूप भगवंतांचं दर्शन वसुदेव आणि देवकींना त्यांनी दिलंय. वसुदेवांना भगवंतांचा प्रभाव माहिती होता, पण ते त्यांचं दर्शन बघून अतिशय तृप्त झालेत. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. वसुदेवांनी त्या भगवंतांचं रूप बघून त्यांची स्तुती करायला सुरुवात केली आहे. देवकी म्हणाली आहे, हे मधुसूदना, तुझा जन्म माझ्यापासून झाला ही गोष्ट त्या पापी कंसाला कळता कामा नये. माझं धैर्य खचू लागले. तुझ्यासाठी मी कंसाला अतिशय घाबरत आहे. हे विश्वात्मन, आपलं हे शंख चक्र गदा आणि कमल यांनी शोभणारं चतुर्भुज अलौकिक रूप आवरा. एखादा मनुष्य आपल्या शरीरातील छिद्ररूप आकाशाला स्वाभाविकपणे धारण करतो, त्याप्रमाणे प्रलयाच्या वेळी आपण या संपूर्ण विश्वाला आपल्या शरीरामध्ये धारण करता. तेच परमपुरुष आपण माझ्या गर्भात राहिलात. ही आपली अद्भुत मनुष्यलीलाच नाही का? त्यावेळेला भगवान म्हणालेत, हे माते, स्वयंभुव वनवंतरामध्ये पूर्वजन्मी तू पृष्णी आणि हा वसुदेव हा सुतपा नावाचा पुण्यशील प्रजापती होता. आता भगवान सांगतायत की मी एकंदर 3 वेळा तुझ्या पोटी जन्म घेतलाय. हा माझा 3रा अवतार आहे. यापूर्वी मी तुझ्या पोटी 2 वेळा अवतार घेतलेला आहे. तो केव्हा केव्हा घेतलाय तर ते सांगतायत, स्वयंभव मन्वंतरामध्ये तू पृष्णी होतीस आणि वसुदेव हा सुतपा होता. आणि त्यावेळेला तुम्हा दोघांना संतती उत्पन्न करण्याची ब्रह्मदेवांनी आज्ञा केली आणि तुम्ही दोघांनी इंद्रिय निग्रह करून अतिशय तीव्र अशी तपश्चर्या केली. पाऊस, वारा, ऊन, थंडी, उन्हाळा
कशाचंही भान तुम्हाला नव्हतं. प्राणायामाने तुम्ही आपल्या मनाचे सर्व दोष धुवून टाकले. कधी वाळलेली पानं खाऊन तर कधी वारा पिऊन तुम्ही राहिलात. आणि चित्ताने तुम्ही शांत चित्ताने माझी आराधना करत राहिलात. आणि म्हणून तुमच्यावर प्रसन्न होऊन मी प्रगट झालो आणि वर मागा म्हणताच तुम्ही माझ्यासारखा पुत्र मागितलात. आणि मी तथास्तु म्हणून पुढे आपले मनोरथ सफल करण्यासाठी पृष्ठगर्भ या नावाने तुमच्या पोटी पुत्र म्हणून जन्माला आलो. पृष्ठगर्भ म्हणून मी प्रख्यात झालो. नंतर पुढील जन्मामध्ये तू आदिती झालीस आणि वसुदेव कश्यप झाले. त्यावेळी सुद्धा मी तुमचा पुत्र झालो. माझं नाव उपेंद्र होतं. शरीर ठेंगू असल्यामुळे मला वामन सुद्धा म्हणतात. बोला वामन भगवान की जय. हे माते, तुमच्या या तिसऱ्या जन्मात सुद्धा मी त्याच रूपाने पुन्हा तुमचा पुत्र झालोय. माझं वचन नेहमी सत्य असतं. मी तुम्हाला माझं हे रूप यासाठी दाखवलं की तुम्हाला माझ्या पूर्वीच्या अवतारांचं स्मरण व्हावं. मी जर असं केलं नसतं तर केवळ मनुष्य शरीरावरून माझा अवतार तुम्हाला ओळखू आला नसता. तुम्ही दोघांनी माझ्याबद्दल पुत्रभाव आणि ब्रह्मभाव नेहमी ठेवावा. अशा प्रकारे स्नेह आणि चिंतन केल्याने तुम्हाला माझ्या परमपदाची प्राप्ती होईल. असं बोलून भगवंत गप्प राहिले आणि माता आणि पिता म्हणजे देवकी आणि वसुदेव त्या भगवंताचं दर्शन घेत असतानाच आपल्या योगमायानी त्यांनी एका सामान्य बालकाचं रूप धारण केलंय. बोला भगवान गोपाल कृष्ण की जय. बोलो भगवान कृष्ण गोपाल की जय. कन्हैया की जय. हाथी घोड़ा पालखी जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पालखी जय कन्हैया लाल की. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आता काय झालंय पुढे? वसुदेवानी भगवंतांच्या प्रेरणेने त्या मुलाला घेतलंय आणि तो कारागृहाच्या बाहेर यायला लागलाय. तो जसा कारागृहाच्या बाहेर यायला लागलाय तशी सगळी दारे कुलपा जी लावलेली होती, ज्यानं बंदिवासात ठेवलं होतं, ते सगळे कड्या कुलपं तुटलेली आहेत आणि दारं मोकळी झाली आहेत. आणि पुढे वसुदेवाला जायला मार्ग मिळालेला आहे आणि वसुदेव निघालेले आहेत आता पुढे. आता ह्या मुलाला ठेवायचं कुठे? मग देवकी आणि वसुदेवांनी आधीच ठरवलं तिथे की आता आपण ह्याला नंदाच्या घरी सुरक्षितपणे ठेवूया. कारागृहाचे दरवाजे सगळे उघडले गेले. लोखंडाच्या साखळ्या कुलप लावली होती, सगळी पटापट मोकळी झाली. ढग गडगडू लागले, गर्जना होऊ लागल्या, पाऊस धोधो पडायला लागला. आणि ह्या वातावरणामध्ये वसुदेवानी एका टोपलीत घेतलंय भगवंताला आणि ते घेऊन चाललेले आहेत. यमुनेचं पाणी वाढत चाललंय आणि आता तोंडापर्यंत पाणी यायला लागलंय. तर का बरं पाणी एवढं वर वाढतंय? तर यमुनेला सुद्धा भगवंताच्या पदस्पर्शाची आस लागलेली होती आणि भगवंतानी ते ओळखलं आणि त्यांनी मंद स्मित करून आपला पाय बाहेर काढलाय टोपलीतून आणि त्यांचा पदस्पर्श होताच पुन्हा यमुनेनी वसुदेवांना वाट करून दिली मोकळी. आणि मग वसुदेव टोपलीतनं बाळ घेऊन नंदाच्या गोकुळामध्ये आलेले आहेत. इकडे नंद गोकुळात सुद्धा यशोदाला योगमायेचा जन्म झाला. यशोदेच्या पोटी नंदाच्या गोकुळात गेल्यावर वसुदेवांनी पाहिलं सगळे गाढ झोपी गेले आहेत आणि यशोदेच्या अंथरुणावर त्यांनी कृष्णांना झोपवलंय आणि तिथे जी जन्मलेली योगमाया आहे तिला घेऊन, त्या कन्येला घेऊन ते कारागृहात परत आलेत. कारागृहात आल्यानंतर वसुदेवांनी त्या कन्येला देवकीच्या अंथरुणावर झोपवलं आणि आपोआप कारागृहाची दारं बंद झाली. आणि इकडे त्या योगमायेनी रडायला सुरुवात केली. जी कन्या होती ती रडायला लागली आणि कृष्णाला आणि सगळ्या पहारेकरी खडबडून जागे झाले आणि हा म्हणता बातमी कंसापर्यंत गेली आहे.
आता पुढे काय झालं त्याचं आपण वर्णन पुढच्या भागामध्ये बघूया. तोपर्यंत नमस्कार. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. गुढिया तोरणे करीती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे येणे मोहिले गोविंदे. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.